तू सांगतोयस ते मला पटलंय. म्हणजे आपलं लग्न झालंय, आपण असं कोणाकडेही बघायला नाही पाहिजे. एक्सक्यूज मी. हेलो, एक्सक्यूज मी. देखो मैडम जी, हमारी शादी हो गई है. व्हाट? हाँ, आणि माझं तर लव्ह मॅरेज आहे, जाऊन पळून जाऊन. मग मी काय करू? देखो हम सिर्फ बता रहे थे क्योंकि हमको जो है वो लड़कियों से बात करने में कोनो इंटरेस्ट नहीं है, क्योंकि हमारी शादी हो गई है. हो हे बा, मलाही तुमच्याशी लग्न नाही करायचंय. माझं फक्त एक काम होतं. हे बघा, आम्ही फक्त हॉटेलचं काम करतो. हा, सुंदर मुलीने काही सांगितलं तर आम्ही काही काम करत नाही, कारण आमचं लग्न झालंय. और हम जो होते हैं सिर्फ ऑर्डर लेते हैं, उसके अलावा कुछ नहीं, और एक्स्ट्रा का काम भी नहीं करते क्योंकि हमारी शादी हो गई है. हाँ, म्हणजे आम्ही स्वतःहून सँडविच पण नाही करत, चहा पण नाही करत, कारण आमचं लग्न झालंय. काय कटकट आहे यार. मला फक्त एवढं सांगा, इथे साहिल आहे की नाही? नाही, म्हणजे मी लक्ष्मण आहे आणि हा भगवान आहे. हाँ, और ये जो है ये चाय पत्ती है, ये शक्कर है, वो हरी मिर्च है, वो टमाटर है, वो आलू है, और हमको सिर्फ इससे ही मतलब असतो, बाकी किसी से नसतो. बाकी कोण असतो नसतो उसे मतलब नसतो, क्योंकि हमारी शादी हुई है. आमचं लग्न झालंय. देखा भैया जी, लड़कियों से दूर रहना आसान है. हाँ, कंट्रोल. मग ती जोनिता असो नाही तर तिची मैत्रीण असो, आपण भलं, आपलं काम भलं, आपल्या बायका बऱ्या. म्हणजे माझी बायको बरी. तुझी कशी आहे रे? पेट से. आधी पटकन आधी. अरे काय करतोय? ऐका माझा काय. यावर बस, म्हणजे पॅन्ट खराब नाही होणार. अरे इथं माझं नशीब खराब झालंय, तुला माझ्या पॅन्टची पडली आहे. तू बरोबर आधी. ऐका ना प्लीज, तुम्ही आयुष्यात अनेकदा गुडघ्यावर बसून मुलींना प्रपोज करणारे पुरुष बघितले असतील, पण आज पहिल्यांदा तुम्ही गुडघ्यावर बसून दयेची भीक मागणारा पुरुष बघताय. प्लीज मला वाचवा ना, प्लीज प्लीज. माती खायची तू आणि आम्ही सावरायची. तुझं तू बघून घे. चल ऐक ना, तुला माहितीये मुलींच्या बाबतीत माझा रेकॉर्ड क्लीन आहे की नाही. आज पहिल्यांदा मी कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. प्लीज मला वाचवा, प्लीज प्लीज. कचाट्यात नाही, तू तर फोपाट्यात अडकला पाहिजेस. तीच लायकी आहे तुझी. हा, अजून पोरींना कमी लेख, हा अजून त्यांच्या भावनांची खेळ, असाच होणार ना मग. आणि बघ, आपल्या कर्माची फळं ना आपल्यालाच भोगायला लागतात. त्यात आम्ही किंवा तू काहीही करू शकत नाहीये. अरे मी नाही मुलींच्या भावनांची खेळलो कधी. मी त्यांना कधी कमी लेखलेलं नाहीये. प्लीज प्लीज मला वाचवा ना, नाही तर आयुष्यभर मला या बाथरूम मध्ये राहावं लागेल यार. नौटंकी करू नको. ठीक आहे, करतो मदत, पण आमच्या काही अटी आहेत. मान्य आहेत मला, सगळ्या अटी मान्य आहेत. चला डन. ऐकून तर घे, नाही तर कॅप्टन कुक सारखं व्हायचं. अरे आडला हरी गाढवाचे पाय धरी, मी तरी काय करणार. अरे ठीक आहे, आम्ही गाढवा जातो. हा, तू बस. नाही, मी गाढव आहे ना, आणि हरी मला इंग्लिश मधली आहे. ओके, काय अटी आहेत सांग ना, सांग. पहिली अट, पप्याची बेट जी मी हरले ती इसरून जायची. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.